राव पळाले तुमचं भाषण ऐकून, राव पळाले तुमचं भाषण ऐकून. राम कदम भाषण करत होते, त्यांचं हे भान राहिलं लक्षात नाही की एकनाथराव शिंदे नगर विकास मंत्री आहेत. करता तुम्ही, अरे आरोप जे करत असता नगर विकास खात्या संदर्भात तुम्ही आरोप करता, गेली 8 वर्ष ते खातं कोणाकडे आहे? कोणाकडे आहे? तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदेंच्याकडे आहे. एकनाथराव पळाले तुमचं भाषण ऐकून. एकनाथरावला कळून चुकलं की त्या ठिकाणी बर मंत्री महोदय मगाचे सन्मान्य सदस्य इथं मगापासून सारखे सगळे आकडे सांगत होते, नगरपालिकेचे सांगत होते. मला तुमचं दुःख मला माहिती आहे, तुमच्या मनातल्या वेदनात मला माहिती आहे, तुम्हाला काय खुपते ते मला माहिती आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी होता, त्यातले 2 महिने सुद्धा त्यांना काम करावं मिळालं नाही. उरलेले सगळेच्या सगळे 22 महिने कोरोनाच्या संकटाचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यांच्या सरकारला करावा लागला. सगळे नियम, सगळे अध्यादेश, सगळ्या मार्गदर्शक सूचना हे केंद्र सरकारकडून येत होत्या, राज्य सरकारकडून येत नव्हत्या. काय झालं त्या दिवशी? डोनाल्ड ट्रम्प बरोबर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर त्या ठिकाणी झोपाळ्यावर ढोकळा खाईपर्यंत आपण देश लॉकडाऊन का नाही केला? ते गेल्यानंतर लॉकडाऊन आपण देश केला, हे पद्धतशीरपणे आपण विसरायला माझी काही हरकत नाही. पण त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर तक्रार करत असताना आजही या इतिहास आहे की देशाच्या राष्ट्रपतींनी कौतुक केलं, देशाच्या पंतप्रधानांनी कौतुक केलं, सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केलं आणि WHO सारख्या जागतिक संघटनेनं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कामाचं कौतुक केलं. काल या मंत्रालयामधल्या, या सभागृहामधल्या, या मंत्रिमंडळामधल्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. कालपर्यंत 9 डिसेंबर ती कालची तारीख. आपण पण मराठवाड्यातल्या, शेजारच्या जिल्ह्यातल्या, शेजारच्या गावातल्या आहेत. 9 डिसेंबर ते कालच्या तारखेपर्यंत नाना तऱ्हेचे आरोप झाले. अनेकांनी त्या ठिकाणी सांगितलं, मी लांबचे त्या ठिकाणी सांगत नाही, पण या सभागृहामधले सन्मान्य सदस्य सुरेश धस यांनी पहिल्या दिवशी सांगितलं. आणि नागपूरला डिबेटला आम्ही जेव्हा बसलो होतो त्यांनी आम्हाला फोटो दाखवले. ते सातत्यानं सांगत होते की ज्याला मारला त्याला इतक्या निर्दयपणे मारला, इतक्या निर्घुणपणे मारला आणि तो पाणी मागत होता, त्याला पाण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी लघवी करण्यात आली. मी शुद्ध मराठी शब्द वापरतोय. हे लघवी बिगवीचे फोटो, त्याला मारतानाचे फोटो, त्याची हालाल करणाऱ्याचे फोटो, ज्याचं वर्णन सुरेश धस सातत्यानं करत होते, ज्याचं वर्णन संदीप क्षीरसागर सातत्यानं करत होते, ज्याचं वर्णन बाकीचे सगळे सातत्यानं करत होते, ते फोटो काल आले, व्हायरल झाले परवांच्या दिवशी. आणि काल धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला. अध्यक्ष महोदय, याचा अर्थ जे सुरेश धस सांगत होते, जे सुरेश धसना फोटो माहिती होते, ते सरकारकडे फोटो नव्हते काय? ते पोलीस खात्याकडे फोटो नव्हते काय? म्हणजे नव्हते तर सुरेश धस सांगत होते की त्याच्या तोंडामध्ये लघवी केली, ती वस्तुस्थिती कशी निघाली. याचा अर्थ या सरकारने संतोष देशमुखची ज्या पद्धतीनं हत्या झाली, त्याचा ज्या पद्धतीनं खून झाला, त्याच्या बायको पांढरं कपाळ घेऊन, त्याची पत्नी, बायको म्हणजे पत्नी पांढरं कपाळ घेऊन प्रत्येकाच्या दारोदार फिरत होती. परंतु सत्ता पिपासू लोकांना सत्ते पुढे कोणाची दयामाया आली नाही. त्या माऊलीचं पांढरं कपाळ दिसलं नाही. ती छोटी त्याची मुलगी सातत्यानं लोकांच्या घरामध्ये जाऊन मला न्याय द्या म्हणून सांगत होती. ते कोणाला कळलं नाही. ते सरकार कुठल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलतो? कुठल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलता तुम्ही? काय झालं तुमचे? काय म्हणतात राज्यमंत्री? पुण्याच्या बसमध्ये एखाद्या महिलेवर बलात्कार झाला, संवेदनाहीन तुम्ही. मी सांगता हे सगळं चुपचापपणे झालं, कुठल्या प्रकारचा विरोध न करताना झालं, कुठल्या प्रकारचा आरडाओरडा न करताना झालं. अरे तुमच्या जिभा वळतात कशा? तुमच्या जिभा वळतात कशा? साहेब, सत्ता येईल नाही जाईल. पुन्हा एकदा मी सांगतो, सत्तेत तुम्ही पण होता, काही वर्ष मी सुद्धा होतो. परंतु इतक्या पद्धतीनं, अशा पद्धतीनं मंत्री मुजोरपणे बोलण्याचं त्यांचं धाडस कसं होतं? त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव का नाही? अध्यक्ष महोदय, जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे.